बिग बॉसच्या घरामध्ये स्वतः बिग बॉस आज सगळ्या कंटेस्टंट बरोबर मस्ती करताना दिसत आहेत. चला तर बघूया तिकडे काय चाललेलं आहे. तर वर्षा या बेडरूम एरियामध्ये बसलेल्या असतात आणि त्यांना बिग बॉस काहीतरी सांगत असतात. तर वर्षा उसगावकर म्हणतात की आता बिग बॉस याला प्रशंसा समजायची की काय समजायचं तेच मला कळत नाहीये. तर त्यावरती बिग बॉस सांगतात की वर्षा, तुमच्याकडे बघितलं का नेहमीच प्रशंसा निघते. आणि त्यावरती वर्षा धन्यवाद म्हणते आणि सगळेजणच तिला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यानंतर इकडे बिग बॉस म्हणतात की बघा, आता मी तुमचं कौतुक केलं तर तिकडे मी बोलतो याचे परिणाम वेगळेच दिसत आहेत. कारण आर्या यांनी लगेच डोळे मोठे केले. यावरतीच पॅडी म्हणतो की हा तुम्ही तिचे नवरे आहात ना. त्यावरती डीपी म्हणतो की हा थोड्या वेळी कॅरेक्टरमधून बाहेर आले ना त्यामुळे तिला आठवत नव्हतं. त्यावरती आर्या म्हणते की बिग बॉस मी कधी डोळे मोठे केले. तेवढ्यातच ते म्हणतात की थांबा आर्या, तुमच्या अगोदर मी जान्हवीशी बोलून घेतो. कारण जान्हवीने डोळे आणि तोंड थोडंसं असं वाकडं केलेलं असतं. त्यावरती सगळेजणच हसतात कारण यांचा तर 36 आकडा झालेला आहे. तर जान्हवी नवरे आहेत म्हणल्यावर तिचा असा चेहरा झालेला असतो. त्यानंतर सांगतात, जान्हवी मेकअप करताय, मेकअप करता तुम्ही हसताना छान दिसता. त्यावर वर्षा म्हणते हा, हसताना जरा चेहऱ्यावरची जी खळी आहे ती आणखी गडद होऊन जाते. आणि बिग बॉस तुमचं काय चाललंय असं म्हणून धनंजय देखील दाखवत असतो. तर अशा प्रकारे आता मी तुमच्यावरती रुसली आहे बिग बॉस, कारण बिग बॉस हे जान्हवी सोबत बोलत असतात म्हणून ती तोंडावरती पांघरून घेते आर्या. तर अशा पद्धतीने इकडे घरामध्ये बिग बॉस सगळ्यांची मस्ती करताना दिसतात. तर पॅडी दादा काहीतरी बोलत असतो आणि पॅडीला बिग बॉस म्हणतात की पंढरीनाथ, कळेल असं बोला. काही गोष्टी या अर्धवटच छान वाटतात. अर्धवट गोष्टी पूर्ण झाल्या की त्याच्यातली मजा निघून जाते. तर पंढरीनाथ देखील त्याला ॲग्री होतो. त्यानंतर ते सांगतात की घाबरू नका, मी तुम्हाला टोमणे देत नाहीये, तुमच्याशी गप्पा मारतो. त्यावरती तो हसून सहमत होतो. त्यावर सांगतात की तुम्ही हसताना छान दिसता. त्यावरती पंढरीनाथ दादा खुश होतात आणि त्यांना थँक्यू म्हणतात. तर अशा पद्धतीने बिग बॉस घरामध्ये सर्व कंटेस्टंट बरोबर टाइमपास करताना दिसत आहेत, मस्ती करताना दिसत आहेत. तर बिग बॉसचा हा दिलखुलास अंदाज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.